आमच्या काळात म्हणजे उमेदीच्या काळात रंगभूमीवर नव्यानं आलेल्या नाटकाची जाहिरात आजच्या इतकी होत नसे. वर्तमानपत्रात छोटी जाहिरात, लाऊडस्पीकर्स फिरत नसत, गरज नव्हती. आवाजांचा कल्लोळ, प्रदूषण नाही. घराघरात नाटकासंबंधीची बोलणी गाणी प्रात्यक्षिकांसह चालायची. त्यामुळं मुंबई पुण्यातील विशेषतः गिरगाव सदाशिव पेठेसारखे भाग दुमदुमून जात. वाऱ्यासारखी नाटकाची जाहिरात पसरत जायची. सांगायची गोष्ट, मानापमान नाटकातील धैर्यधराची धिक्कार मनसाहिनासारखी पदं अशी गरजायची आणि माता दिसली या पदातील मातामधल्या आचा प्रवास असा लांबायचा की त्या हिमालयीन धैर्यधराला केव्हा एकदा पाहीन असं होऊन जायचं. अनेक धैर्यधर पाहत गेलो, किरकोळ वाटले. एक दिवस वडिलांबरोबर बलवंत संगीत मंडळींचं मानापमान पाहिलं आणि छाती पुढं काढून प्रवेश करणारा, तशाच दमदारपणानं गाणारा धैर्यधर पाहताच पटलं की सर्वार्थानं धैर्यधर असावा तर असाच. व्यक्तिमत्व, वेशभूषा, हालचाली आणि मूळच्या चालींवर उत्स्फूर्त नवनवे रंग चढवीत रसिकत्वाला जणू आव्हान देत भारून टाकणारं गाणं. आमच्या पिढीला दुसरा धैर्यधर पटलाच नाही. संगीताची मनमानी बहार उधळत धैर्यधराच्या पदांचं त्यानं सोनं केलं. वझेबुवांच्या गायकीचा आधार घेत स्वतंत्र बुद्धीचा खेळ, स्वरांची स्वैर बरसात करीत देवांची सेवा करणारा हा सुंदर खेळकर प्रकाश अंधारात चाचपडणाऱ्या किर्लोस्कर कंपनीच्या चालकांना मंगेश देवस्थानच्या परिसरात अचानक सापडला. गोव्याच्या सौंदर्य संपन्न भूमीत जन्म पावलेला, पाणीदार तरतरीत डोळ्यांनी नयनमनोहर केलेल्या सावळ्या सौंदर्याचा, निर्दोष पल्लेदार धारधार अशा अनुपमेय आवाजाचा आणि तीव्र गानबुद्धीचा बालगायक दिना इंद्रधनुष्य किरणांनी चमकू लागल्यामुळं बालगंधर्वांची गादी पटकावून किर्लोस्कर कंपनीचा अस्थिर संसार सावरणार अशा स्वप्नात चालक होते. पण ताजे वफा, काटो में फूल यासारख्या नाटकातील नाचांची, गज्जलांची बेछूट हिंदी उर्दू आतषबाजी जवाहरदार आवाजीच्या दिनाला मानवली नाही आणि चिंतामणराव कोलटकर, कृष्णराव कोल्हापुरेंसारख्या गुणवंतांच्या सहकार्यानं त्यांनी बलवंतांची कंपनी स्थापन केली. दीनानाथांच्या आयुष्यात मंगेशाला आणि मंगेशीला अनन्यसाधारण स्थान. उन्हाळ्याच्या दिवसात शाळा कॉलेजांना सुट्टी सुरू झाली की चंपावती दीपावतींसारख्या कळकट्ट बोटीतून पणजीला उतरल्यावर होणाऱ्या मंगेशीच्या पहिल्या मुक्कामात लोलीबाब केंकरो, बाबुली वागळो, बुलबुल साखरदांडो, शांबाराव सरदेसाई इत्यादी स्नेहांबरोबर झडणाऱ्या वडिलांच्या बैठकात त्यांच्या लाडक्या दिनाचं अमाप कौतुक चालायचं. जाणत्या नेणत्या वयात रणदुंदुबीसारखं कानाला थोडं खटकणारं नाव आणि जगी हा खास, वेड्यांचा पसारा माजला सारा यासारख्या कानाला पटणाऱ्या ओळी या बैठकात ऐकू लागलो. म्हापसं चिखलीनंतर महिन्याभरानं मुंबईकडे आमचा मोर्चा वळू लागताच उमजलं की आमच्याबरोबर एक वृद्धा मुंबईला निघते. नाकी डोळी तरतरीत, पांढरं पातळ, वयामुळं थोडंफार सुरकुतलेलं गोरेपण, खाऊच्या पानांचं चक्री चरवण. बिराड असेल तिथं तिला दीनानाथांकडे पोचवायचं ही आमची कौटुंबिक जबाबदारी. दिनाची ती आई, नाव थोंगा म्हणजे पुन्हा खटकणारं, पण तशा प्रकारच्या अनेक नावांचा चिरपरिचय झालाच होता. मंडळी घरोब्याची नावं ऐकली की खूप कुतूहल वाटायचं, उत्कंठा जागृत व्हायची. पण अपूर्वायचे ते साध आणि पडसाद. त्यांच्या व्युत्पत्तीच्या संशोधनात बुचकळ्या मारण्याचं कारण नव्हतं. मूळ नावांची जरुरीच कधी भासत नव्हती. तर प्रवासात आमची थोंगा 2-4दा म्हणून गेली, ऐकले मरे. दिनाचे रणदुंदुबी म्हणजे गंधर्वाचे स्वयंवर, वझेबुवान दिल्यात चाली. बेळगावात शिकतालो ताचे गणित दिनो, कितें सांगू पाप्या, पदां असो गावपी, छे पिशे जातात लोक. पळ्या हां, पळ्याच तू. या जवळकीचं प्रत्यंतर यायला अवधी गेला नाही. एके प्रभाती नित्याची सहल आटोपून घरी पाऊल टाकतो तर भटवाडीतील आमच्या दिवाणखान्यात डाव्या मांडीवर उजवा पाय टाकून दीनानाथांची स्वारी आसनस्थ. हाच तो धैर्यधर, हीच ती लतिका आणि तेजस्विनी. पण मला वाटत आलं आहे धैर्यधरापेक्षाही दीनानाथांचं असामान्यत्व सिद्ध करणाऱ्या राम गणेश आणि वीर वामनरावांसारख्या प्रतिभा संपन्नांनी खास निर्माण केलेल्या, बलवंतांना हमखास उत्पन्न दिलेल्या याच 2 कामधेनू लतिका आणि तेजस्विनी. काळ्या किनारीचं स्वच्छ शुभ्र धोतर, काळसर कोटावर सफेद शर्टाची कॉलर,
काहीशा कुरळ्या केसावर काळेली उंचेली टोपी, लोभस्वानं रूप, मधूनच गाणं गुणगुणणं, गाण्याप्रमाणे नाकात बोलण्याची लकप, उच्चार आणि स्वर किंचित नाकात लावण्याची पद्धती, वागण्यात फापट पसारा, डामडौल, नाटकी नटणं मुरडणं नाही, चिंतनशील, भिंतीवरील मंगेशाच्या तैलचित्राकडे नजर रोखत मांगिरीशाचा नामोच्चार, रंगभूमी बाहेरच्या जगात ठरलेला वेश कधीही न बदललेला कदाचित एकमेव कलावंत. चित्रकाढीत बसलेल्या वडिलांबरोबरीच्या या मैफलीपासून धाकामुळं शिस्तीमुळं आदरणीय अंतर ठेवावं लागे. बाहेर पडताच ते अंतर झपाट्यानं कापलं नाही तर रसिकत्व ते काय राहिलं. निघता निघता त्या तैलचित्राकडे पाहत दोन्ही हात उंचावल्यासारखे करून हळू अस्पष्ट सुस्वरात नामस्मरण आणि बाहेर पडल्यावर गुणगुणणं स्वरतरंग. हे असं नेहमीच संगीताची सतत साधना, चालताना खेळताना पोहताना, मूळ चिजा आणि त्यांची मराठी वेष्टनं यांची प्रात्यक्षिकं. तशी एरवी देखील गायनाची गाडी अकस्मात वेग घेणारी, पण कशीही धावली तरी तिचा प्रवास हवा हवासा वाटणारा. त्या काळात मुंबईच्या रस्त्यावर आजच्या शतांशानंही गर्दी नसायची. एखाद्या नाक्यावर तासनतास गप्पा मारण्याची सोय असायची. म्हणून तर बैठकीतील गायन गप्पांनी रंगवणारे गुरुवर्य वझेबुवा रस्त्यात भेटल्यावर गप्पांच्या खड्या मैफलीतही गायनाचे रंग भरायचे. काय वेळ पाहून एकदा रणदुंदुबीची ती डिफिकल्टी समोर ठेवली. म्हणाले, बरोपा फोली शिस पेन्सिल घे, आता बस. काही वेळानं ही पळे, ही मजी, ही कंपनीची. पुन्हा कोऱ्या कागदावर चौकोन काढले, त्यावर रेघा वर्तुळं इत्यादी इत्यादी. हे ग्रहांचं गहन गणित बराच वेळ चालू, कसलेल्या गणितज्ञाप्रमाणे. शुक्र मंगळ युती, अर्थलाभ, पंचमेश लाभेश शुक्र, असं काहीतरी. त्यावर सवाल, कळलंय, म्हणजे नाटकाचं नाव 5 अक्षरी, 3ऱ्या अक्षरावर अनुस्वार पाहिजे, म्हणून वामनदादांनी ठेवलेलं सुडाचा संदेश हे नाव बदलून ते रणदुंदुबी केलं. कळलंय, आता प्रकाश पडत चालला. बलवंत कंपनीची भावबंधन, राजसन्यास, उग्रमंगल इत्यादी नाटकं ही 5 अक्षरी. 3ऱ्या अक्षराच्या कपाळावर सौभाग्य तिलक. आणि या पंचाक्षरी बुवांचा गडकऱ्यावर फार प्रभाव. त्यांची एकूण 5पैकी 4 यशस्वी नाटकं पंचाक्षरी. बळवंत गंगाधर टिळक आणि बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचा दोघांनाही जाज्वल्य अभिमान. म्हणून कंपनीचं नाव बलवंत संगीत मंडळी. पण ब्रिटिश सत्तेला सुरुंग लावू पाहणाऱ्या लोकमान्यांच्या संबंधाचा संशय येऊ नये म्हणून दर्शनी पडद्यावर अण्णा किर्लोस्करांचं चित्र, हे डोकं अर्थात गडकऱ्यांचं. दीनानाथ बुवांचा ज्योतिषाचा अभ्यास दांडगा. त्यासाठी संस्कृतचं वाचन. सारे ईश्वरभक्त ज्योतिषी नसतात, पण सारे ज्योतिषी चिंतनशील ईश्वरभक्त असू शकतात. बुवांना मांगिरीश सेवेचाच प्रसाद मिळालेला असावा, पण त्याबरोबर रमल मंत्रतंत्रादी गूढ विद्यांकडे बुवा कसे वळले हेही गूढच. रणदुंदुबी पाहताना डोळ्यांचं पारणं फिटत असे, कान भारून जात. वझेबुवांच्या पिढीतली खणखणीत सुवर्ण नाणी. विरशीयुक्त स्वगत आणि संवादानंतर त्याच आवेगात गाणं तिजाळून टाकणं हे एऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. देशभक्ती आणि वीरवृत्तीनं ओथंबलेली पदं दीनानाथांइतक्या रंगतदार परिणामकारकतेनं रंगभूमीवर दुसऱ्या कुणीच गायली नाहीत. परवशता पाशदेवेसारख्या पदांनी अंगात संचार झाल्यासारखं वाटायचं. या गाण्यानी त्या काळात ज्याला वेड लागलं नसेल तो खरोखरीचाच वेडा असला पाहिजे. भरपूर उंचीच्या आणि रुंदीच्या आवाजीत सुरेल हरकती, कंप, खटके, मुरक्यांचं प्राचुर्य, अतिफिरत्या चपल तय्यार तानेची सहज फेक, आवाजातील तेज, जोरकसपणा याबरोबरच त्या गायनात वेधक ठसका आणि नखराही होता. बुद्धी आणि गळा बरोबर चाललेली. बुद्धीला स्फुरलं ते गळ्यातून उतरलंच. त्या माऊलीचे, दीनानाथांच्या मातोश्रींचे उद्गार मला किती यथार्थ वाटले. भास्करबुवांच्या अभिजात गायकीनं नटलेल्या स्वयंवरानं बालगंधर्वांच्या गंधर्व गायकीवर शिक्कामोर्तब केलं आणि वझेबुवांच्या सबढंगी गायकीनं शृंगारलेल्या रणदुंदुबीनं दीनानाथ गायकी प्रस्थापित केली. स्वरांबरोबर लढीवाळपणानं, संतपणानं खेळत खेळत, रसिकत्वाला डुलवत गुंगवत रंगतीचा कळस गाठणारी
बालगंधर्वांची सौंदर्य संपन्न गायकी हे त्यांच्या रंगभूमीचं सामर्थ्य होतं, तर क्षणाक्षणाला चमत्कृती करण्याच्या, रसिकत्वाला थक्क करण्याच्या ईर्षेनं धावत चपलतेनं रंगत गाठू पाहणारी दीनानाथांची सामर्थ्य संपन्न गायकी हे बलवंत रंगभूमीचं सौंदर्य होतं. बोलपटाने रंगभूमीला लावलेलं ग्रहण खगरास ठरण्याची साधार भीती निर्माण होत असता बालगंधर्व दीनानाथ पेंढारकर या आमच्या पिढीच्या रंगदैवताने रंगभूमीवरून चित्रभूमीत उड्या घेतल्या आणि त्या धाडशी ठरल्या. बलवंतची नाटकं बंद झाली. गिरगावात आमच्या भटवाडीपासून जवळ मॅजेस्टिक सिनेमा शेजारच्या एका अरुंद इमारतीत स्थापन झालेल्या बलवंत पिक्चर्स कॉर्पोरेशनच्या कचेरीत प्रसंगविषयीची भेटीगाठी, कृष्णार्जुन युद्धाच्या नौबती, सुहास्य तुझे मनासी मोही सारख्या चित्रगीतांचे सुगंधसे स्वर, मांगिरीशाची स्मरण, जन्मभराची कमाई ओतून तयार केलेला तो बोलपट मॅजेस्टिकमध्येच लागला आणि पडला. दिनवाण्या दिनाची दैवगती बदलली. युद्धातील तो पराभव पचविण्याची ताकद त्यांच्यात राहिली नाही. ते वैतागी बनले. 5-7 वर्षात जुन्या रंगभूमीचा मखमलीचा पडदा विटत गेला. त्याला दुर्दैवाचं अस्तर असावं. त्यापुढील भेटी अशाच केव्हा तरी कुठंतरी समान मित्राच्या घरीदारी. दादरच्या हिंदू कॉलनीतील माझा शाळू सोबती पंडितराव नगरकर ह्याच्याकडे संध्यासमयी बसलेलो असताना दीनानाथांची स्वारी प्रगटली. बरोबर कलासंपन्न बलवंत सहकारी गणपतराव मोहिते, नंतरचे अविनाश. पंडितराव आणि सुलोचना पालकरांच्या सहकार्यानं कंपनी चालू करण्याच्या प्रयत्नांसाठी बोलणी संपली आणि गायला बसले. पेटीवर पंडितराव, तबला गणपतरावांच्या हाती आणि तंबोऱ्यावर सुलोचनाबाई. अप्रचलित अनवट राग रागण्यातून नवनवोन्मेष शालिनी प्रतिभेची रूप आणि शेवटी स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिभेतून स्फुरलेली, करुण रसलेली, काळजाला हात घालणारी भैरवी. फुले गळत पाकळी पाकळी उमलती ना त्याही कलिका जा. फुले गळत पाकळी पाकळी उमलती ना त्याही कलिका जा. परंतु सुंदर कळ्या पाकळ्या फुलतीही जगिया. विसरना हे वैतागी सुकतातची जगिया. विसरना हे वैतागी सुकतातची जगिया. फुले गळत पाकळी पाकळी उमलती ना त्याही कलिका. अशा मैफली देखील पुन्हा उमलल्या नाहीत, फुलल्या नाहीत. 1940-41 सालातील या भेटी अखेरीच्याच ठरल्या. भटवाडीच्या भेटी कमी होऊ लागल्या. संगीत रंगभूमीवरील स्वरदुंदुभी मंद होत गेल्या आणि 24 एप्रिल 1942 पासून त्या योग्याच्या, महान कलावंताच्या चालत्या बोलत्या गात्या दर्शनालाही रसिक दुनिया पारखी झाली.